हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्या समोर येत आहेत, ज्यामध्ये व्हॅलिडिटी रिसिप्ट अपलोड होत नाहीये, 7/12 फेच होत नाहीये किंवा ऑनलाईन अपलोड करत असताना बऱ्याचदा अडचण येत आहे. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण अनेक व्हिडिओमधून देत आहोत. तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना माझं आव्हान आहे, विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग असू देत, ॲग्रिकल्चर, फिजिओथेरपी, नर्सिंग किंवा मेडिकल सायन्सेस यासाठी ॲडमिशन फॉर्म भरत असताना उत्कृष्टरित्या फॉर्म भरून घ्या. अपलोड केलेले पूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित बघा. डॉक्युमेंट्स अपलोड झालेले त्याच ठिकाणी व्यवस्थित अपलोड झालेत का, ही गोष्ट व्यवस्थित प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. त्यानंतर रिझर्वेशन पॅरामीटरचे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी असेल, इतर रिझर्वेशन जसं की PAP सर्टिफिकेट असेल, फ्रीडम फायटर असेल किंवा इतर सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड झाली आहेत का ती बघा. तुमचे मार्कशीट अपलोड झाले आहेत का ते सर्व बघा. आणि पूर्ण खात्री फॉर्म प्रिव्ह्यू केल्यानंतरच खात्री करून फॉर्म त्यानंतर सबमिट करायचा आहे. CET दिलेली असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण शिक्षाश्री एज्युकेअरच्या माध्यमातून देत आहोत. तुम्हाला सुद्धा जर काय अडचण असेल तर नक्कीच शिक्षाश्री एज्युकेअरला संपर्क करा. मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी उभा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॅफेवाल्याने किंवा तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या लॅपटॉपवरून झालेली एक चूक तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी चूक असू शकते. त्यामुळं आपली चूक टाळण्यासाठी आणि आपल्याला योग्य कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी नक्कीच शिक्षाश्री एज्युकेअरला आपण संपर्क करा. कारण आपण ॲडमिशन फॉर्म फिलिंगपासून प्रेफरन्स फिलिंग, चॉईस फिलिंग, कॉलेज ॲडमिशन आणि त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप, मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप, त्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना याविषयीची माहिती आपण ॲपमधून सुद्धा देत आहे. आणि तुमच्यासाठी नोट्स, इतर सर्व सुविधा एकाच छताखाली तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळे वेळ घालू नका, लगेच संपर्क करा. आणि आपल्या मनात असलेलं कॉलेज मिळवण्यासाठी आम्ही शिक्षाश्री एज्युकेअरची टीम सज्ज आहोत, आपल्या मार्गदर्शनासाठी उभी आहोत. थँक्यू सो मच.